आज सोमवार आणि गोष्टीचा वार. आजही मी सुरुवात करणार आहे ती कवितेपासून. पण गंमत अशी आहे की ही कविता मराठी माणसाने नाही तर एका चक्क अमेरिकन माणसाने केलेली आहे. त्याचं नाव आहे मॅक्सिम बर्नसन. आता हा जो आहे, खरं तर अमेरिकन लोकांना काय, सगळ्याच युरोपियन लोकांना काय, मराठी भाषा, संस्कृत भाषा आणि आपली संस्कृती याची खूप खूप आवड असते आणि त्यांना आवडतं सुद्धा. तर तसा हा जो मॅक्सिम आहे तो मराठी शिकायला प्रयत्न करत होता. त्याला नंतर यायला पण लागली, पण सुरुवातीला जेव्हा तो शिकायला लागला आणि नंतर यायला लागला तेव्हा त्याने एक मराठीवर कविता केली. मजेशीर कविता आहे आणि याच्यात तुम्हाला, जसं आपण मागे एक म्हणींची कविता बघितली होती, त्याच्यात अनेक अनेक तुम्हाला याच्यामध्ये वाक्प्रचार सापडतील आणि तुम्ही याचे गोळा करायला सुरुवात करा. आजी आणि आईबाबांशी बोललात की असंख्य वाक्प्रचार तुम्हाला शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच जमा झालेले तुमच्याकडे दिसतील. तर अशी ही कविता अशी आहे. ही मराठी भाषा खूप छान आहे, ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरवणारी आहे. का बघा, त्याला असं वाटतं कारण मराठी भाषेत बाळबोध लिपीपासूनच हिंसेचे बाळकडू पाजले जाते. म्हणजे कसं बघा, तर उदाहरणार्थ अक्षरांचं पोट फोडणं, पाय मोडणं आणि इतिहासात तर दहचा मासुद्धा केला जातो. यांच्या सामाजिक व्यवहारात उघड हिंसाचार दिसतो. नाक दाबलं तर तोंड उघडतं, अमक्याचं थापर तमक्याच्या डोक्यावर फोडणं, धारेवर धरणं, पाठीत खंजीर खुपसणं, बिन पाण्यानं हजामत करणं, रक्त आटवणं, पाय ओढणं, पोटावर पाय देणं, कान उपटणं, डोक्यावर मिरे वाटणं, ही मराठी माणसं स्वतःही हिंसकच असतात. स्वतःबद्दलही हिंसकच बोलतात. कसं ते बघा, आंग मोडतात, बोटं मोडतात, घसाफोड करतात, तोंड फाटेस्तवर बोलतात, घर डोक्यावर घेतात, डोक्यात राग घालतात आणि खातात काय तर मार खातात, बोलणी खातात, डोकं खातात, वेळ खातात आणि लिहिताना काना, मात्रा, वेलांट्यासुद्धा खाऊन टाकतात आणि काही जण तर पैसेसुद्धा खातात. यांच्या शरीरशास्त्राच्या कल्पनाही खूप विचित्रच आहेत बघा. यांचे हातपाय गळतात, काळजाचं पाणी होतं, तोंडाचं पाणी पळतं. आता सांगा परकीयांना ही भाषा कशी येणार. पण माझ्यावर मात्र ह्या मराठी भाषेनं कृपा केली आणि मला ही चांगली यायला लागली आणि माझा जीव भांड्यात पडला. तेव्हा अशी ही मजेशीर कविता एका अमेरिकन माणसाने केलेली, त्याला मराठी यायला लागल्यानंतर. तुम्हाला पण असं काही जमतं आहे का बघा. आणि मग आज आपण मराठी दुसऱ्याला कशी वाटली, तर तसंच एक मराठी फौज, तुम्हाला मराठा इन्फंट्री, मराठी फौज हे नाव तर नक्कीच माहिती आहे सगळ्यांना. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नुसते शिवाजी महाराज वगैरे नव्हे, तर पुढच्या वेळेला मी तुम्हाला आणखीनही आपला हा इतिहास जरूर सांगेन एका कवितेच्या रूपामध्ये. पण मराठा साम्राज्य हे खूप मोठं होतं आणि शिवाजी म्हणजे आपलं जेव्हा साम्राज्य गेलं तेव्हा हे जे आपले सगळे मावळे होते त्यांना मग ब्रिटिशांनी आपल्या ह्याच्यात घेतलं आणि 250 वर्ष या मराठा पलटणीला गेल्याच वर्षी पूर्ण झाली आणि मोठं सेलिब्रेशन त्यांनी केलं. आता हे जी काही मराठी पलटण होती त्यांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता, दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हैदराबाद जुनागड 71चं युद्ध, 65चं युद्ध, शांतीसेना म्हणून ती सिलोनमध्ये गेली होती आणि जवळजवळ म्हणजे त्याला काही जणांना व्हिक्टोरिया क्रॉस, त्यांची दोघांची आपल्याला त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस ही नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना हा मिळालेला होता आणि एकूण 60 त्यांना बॅटल ऑनर्स मिळालेले आहेत. आणि यांचं जे मुख्य ठाणं आहे ते आहे बेळगावला आणि एकमेव ही अशी पलटण आहे की व्यक्तीवरून बॅटल क्राय, नाही तर बॅटल क्राय म्हणजे त्याला गर्जना, घोषणा जी म्हणतात ती, शिवाजी जय श्री छत्रपती महाराज की जय, एकमेव. कारण छत्रपती शिवाजींचं नाव घेतलं यांना स्फूर्ती चढते आणि असंख्य अशक्य ते शक्य हे काम करून दाखवतात. ह्याच्यामध्ये सगळे जे सैनिक असतात हे सगळे सैनिक एक तर महाराष्ट्रातले तरी असतात किंवा कर्नाटकामध्ये जो कूर्ग प्रांत आहे तिथले तरी असतात, पण त्यांचे अधिकारी मात्र कोणत्याही प्रांताचे असू शकतात. त्यांच्यापैकी एक त्यांचे जे होते ते तर आर्मी जनरलसुद्धा नंतर झाले, ते जनरल जोगिंदर सिंग जसवंत सिंग नावाचे. आणि त्यांच्याचपैकी जे कमांडिंग ऑफिसर एक होते, त्या कमांडिंग ऑफिसरची मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गंमत म्हणजे तुम्ही जेव्हा उद्याही ऐकाल त्याच दिवशी त्याचा स्मृतिदिनसुद्धा आहे. 2009मध्ये आत्ताच याच वेळेला काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू होती. अशा बातम्या येत होत्या की ते
आतंकवादी घुसलेले आहेत, त्यांनी एका गुहेत प्रवेश घेतलेला आहे, ऑपरेशन सुरू आहे. आत्ता जसं आपण ऐकतो तसं म्हणजे 28 सप्टेंबरला हे ऑपरेशन सुरू झालं आणि 1 ऑगस्टला ऑपरेशन संपलं. जेव्हा ऑपरेशन संपलं तेव्हा जवळजवळ 10-12 टेररिस्ट मारले गेले होते. आणि त्या गुहेमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना कितीतरी शस्त्र मिळाली, दारुगोळा मिळाला आणि कितीतरी अन्नसाठा मिळाला. कारण काही खेड्यामध्ये काही काश्मीरी असे आहेत की जे पाकिस्तान धार्जिणे आहेत आणि ज्या ठिकाणी ही गुहा होती आणि हे जे ऑपरेशन चाललेलं होतं ती अगदी LOCच्या जवळ होती, अगदी जवळ होती. म्हणजे ती जिथे गुहा आहे टेकडीवर होती एका, आणि त्याच्या पलीकडे आणि मधल्यामध्ये एक मोठाच्या मोठा नाला. पण त्या काळात त्यावेळेला 2009मध्ये आत्ता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तो नाला खचाखच बर्फाने भरलेला होता. एका टेकडीच्या टोकावर ही एक गुहा आहे, त्याच्यात आतंकवादी लपलेले आहेत. मध्ये नाला भला मोठा म्हणजे नाला म्हणण्यापेक्षा एक दरी आहे आणि त्या दरीमध्ये खचाखच भरलेला बर्फ आहे. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला असाच एक छोटासा डोंगर आहे, त्याच्यावर अगदी छोटीशी सपाट अशी जागा आहे, तिथे काही फौज आहे. आणि पलीकडे ती मोठी दरी ओलांडली की पलीकडे दिसतं तो पाकिस्तान. इतका हा एरिया जवळ होता. आणि हे जे ऑपरेशन चाललं होतं त्याचे जे प्रमुख होते ते त्यावेळेला नाईन मराठा त्याचे जे प्रमुख होते त्यांची गोष्ट आहे कर्नल वसंत वेणुगोपाल. डिटेलमध्ये जर तुम्हाला वाचायचं असलं तर फॉरेवर 40 नावाचं पुस्तक मीच मराठी ट्रान्सलेशन केलं आहे. कारण मी जेव्हा ते वाचायला लागले तेव्हा माझा मुलगा विनय आणि ते कर्नल वेणुगोपाल त्यांचं लहानपण अगदी सारखेच हट्ट, सारखंच त्यांचं बंदुकीचं वेड, चित्रांचं वेड वगैरे वगैरे. तर त्याचं ट्रान्सलेशन मी जरूर वाचा. पण आज त्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये पण खूप काम केलं, काश्मीरमध्ये 2-2दा पोस्टिंग आलं. आणि ते म्हणायचे की मला जर समजा लष्करात जायला मिळालं नसतं तर मी काय केलं असतं मला माहितीच नाही. कारण लहानपणापासून त्यांना ऑलिव्ह ग्रीनचं, रणगाड्यांचं खूप प्रेम होतं. ते त्यांना 5-5, 6-6 भाषा येत होत्या. त्याच्याशिवाय ते एक्सचेंज प्रोग्रॅमतर्फे परदेशात जाऊन आलेले होते, NCC बेस्ट कॅडेट निवडले गेलेले होते. आणि त्यांची ही कथा आहे, अर्थात त्यांची एकट्याची नाही, कारण हे लोक नेहमीच म्हणतात की आम्ही एकटे काहीच करू शकत नाही, तर ही एका टीमचं वर्क असतं. असेच हे जे कर्नल वसंत वेणुगोपाल तिथे 2009मध्ये जेव्हा होते तेव्हा ते नुकतेच त्यांची बायको सुट्टीसाठी येऊन गेली होती. आणि तिथे असतानाच म्हणजे मुलीला निरोप द्यायला जेव्हा बायकोला ते श्रीनगरला आले त्याच वेळेला एकदम फोन वाजला आणि त्यांनी सांगितलं ऑपरेशन सुरू झालं आहे. मग ते अर्धवट तसंच तिथे टाकून ते निघून गेले आणि म्हणाले आता त्याच्यानंतर त्यांचा अख्खा म्हणजे हे मी गोष्ट सांगते जूनमधली, पण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सगळा हा जो काळ होता हा खूप 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 धावपळीचा गेला. रोज नवं ऑपरेशन, रोज काहीतरी. पण हे जे शेवटचं मेजर ऑपरेशन होतं हे फेटल ठरलं म्हणजे त्याच्यात कर्नल वसंत वेणुगोपाल कमांडिंग ऑफिसर ते स्वतः मारले गेले. त्याच्यावर त्यांचा एक जवान मारला गेला आणि रेडिओ ऑपरेटरसुद्धा मारला गेला. मी म्हटल्याप्रमाणे बातमी अशी आल्याबरोबर आणि मोठ्या संख्येने अतिरेकी घुसलेत असं कळल्याबरोबर या कर्नल वसंत वेणुगोपालनी लगेचच आणखीन मदत मागून घेतली. हा जो एरिया आहे तिथे आल्याबरोबर कोणताही कमांडिंग ऑफिसर किंवा कोणतंही युनिट अख्खी एरिया पिंजून काढतं. ते म्हणतात माझ्या तळहातावरच्या रेषा जेवढ्या मला पाठ हव्यात ना तेवढा तो एरिया मला पाठ हवा, तर मला चांगलं ऑपरेशन करता येतं. कारण तिथे रस्ते नाही आहेत, आपल्यासारखे नकाशे तिथे उपलब्ध नसतात, प्रचंड झाडी आहे, जिकडे तिकडे बर्फ, हवा आणि तिथले स्थानिक छोटी छोटी खेडी त्यांच्यामध्ये पण बऱ्याच वेळेला ह्या एरियामध्ये पाकिस्तानी धार्जिणे लोक खूप राहतात. खूप कठीण असतं त्या ठिकाणी काम करणं. त्यांनी रेकी केली होती ह्या गुहेमध्ये. ते गुहे म्हणजे जिथे हे ऑपरेशन सुरू होतं तिथे काही दिवसापूर्वी जाऊन आले होते. आणि हा जो ट्रेक आहे तो सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक आहे असं म्हणतात. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब मदतीची मागणी केली. आपल्याजवळ जी काही फौज होती ते घेऊन ते निघाले. आता ही जी गुहा होती मगाशी म्हटल्याप्रमाणे समोरच्या बाजूला एक मोठीच्या मोठी बर्फाने भरलेली गडी, समोर पाकिस्तान, ह्याच्या गुहेच्या मागच्या बाजूची जी टेकडीची जी वाट होती ती मात्र आपल्या काश्मीरी खेड्यांकडे पोचत होती. वेणुगोपाळांना माहिती होतं की या गुहेतून ते निसटले एक तर पाकिस्तानात पळून जातील किंवा खेड्यामध्ये आश्रय घेतील. पाकिस्तानामध्ये पळून जाणं सहज शक्य नाही आहे. मध्ये दरी ओलांडून त्यांना जाताना नक्कीच ते उघड्यावर येतील आणि मारले जातील. मात्र खेड्यामध्ये पळण्यासाठी ती गुहा कशी आहे तर मागच्या बाजूनी त्याला वाट असेल आणि एकदा का ते खेड्यात लोकांच्यात मिसळून गेले की मग मात्र त्यांना मारणं अशक्य होईल. त्यामुळे त्यांना सगळीकडे असा घेराव घातला गेला. बाकीची फौज आली की त्यांना आणखीन मिळणार होती. स्वतः कर्नल वसंत वेणुगोपाळ समोरची जी टेकडी आहे त्या टेकडीवर गेले. टेकडीवर जाताना लपत चपत
प्रोटेक्शन घेऊन जायचं होतं, कारण गुहेत अंधार होता. ते लोक बघू शकत होते, आपण आत बघू शकत नव्हतो. आणि मग एक रेडिओ ऑपरेटर आणि हे कर्नल वसंत वेणुगोपाळ ते बरोबर गुहेच्या समोरच्या बाजूला बसले. समोरच्या बाजूला अगदी थोडी जागा होती, मोठमोठे असे दगडरोडे होते, त्याच्या मागे यांनी आसरा घेतला. एक थोड्या अंतरावर हे बसले, थोड्या अंतरावर त्यांचा रेडिओ ऑपरेटर बसला आणि तिथून त्यांनी गोळीबारी सुरू केली. त्याच वेळेला मागच्या लोकांनी त्यांना वाट अडवायचा प्रयत्न, कुठेतरी सुटून जाऊ नये. 28ला हे ऑपरेशन सुरू झालं. तिथे जायला मार्ग नव्हता, म्हणजेच त्यांना वाटेतच खालती त्यांची जीप सोडावी लागली आणि चालत 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 7-8 तास चालल्यानंतर ते आले. ऑपरेशन सुरू झालं. रात्र पडल्यावर थोडा वेळ थांबलं. पुन्हा सकाळी 29ला ऑपरेशन सुरू झालं. आणि मग ह्या ऑपरेशनमध्ये, म्हणजे ऑपरेशन सुरू झालं याचा अर्थ दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाली. कारण जे अतिरेकी आत संख्येने थोडे होते तरी त्यांच्याजवळ प्रचंड दारूगोळा, प्रचंड रॉकेट लॉन्चर, बरंच त्यांनी काही गोळा करून आणलेलं होतं. कारण पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा होता त्यांना आणि ट्रेंड केलेलं होतं की कसं हे करायचं ते. तर तेवढ्यात एक गोळी यांच्या ऑपरेटरला लागली आणि त्यांच्या पोटातच गोळी लागली. तो लगेचच तिथे कोसळला. कर्नल वसंत वेणुगोपाळ हे ज्या दगडाच्या मागे लपलेले होते त्यांनी किंचित काळ आपल्या त्या मदतीला आपल्या ऑपरेटरच्या धावायला हवं असं त्यांना वाटलं. ते धावले. तेवढ्यात ते मोकळ्या ह्याच्यावर आले. रेडिओ ऑपरेटर पडत असताना त्यांनी पण गोळी चालवली होती. त्याच्यात एक अतिरेकी मारला गेला होता. वसंत वेणुगोपाळ त्या छोट्याशा नॅरो स्ट्रीपवरून धावत आहेत. एका बाजूला बंदूक सावरत आहेत. एक लक्ष तिकडे आहे की तो खालती घरंगळत जाऊ नये आणि दुसऱ्या हाताने बंदूक चालवत आहेत. बंदूक चालवत असताना म्हणजे जे काही त्यांची रायफल स्नायपर जे असेल ते चालवत असताना परत अल्लाह असं काय ऐकवला. याचा अर्थच असा की त्यांच्या गोळीला हे जे गुहेत लपलेले आहेत अतिरेकी हे बळी पडत होते. जवळजवळ 3-4 अतिरेक्यांना मारत मारत हे आपल्या रेडिओ ऑपरेटरजवळ पोचले. मात्र मधल्या काळामध्ये यांच्यावरही फायरिंग झालं. पायात गोळी लागली, हातात गोळी लागली आणि मग एक गोळी इतकी जबरदस्त आली की यांचा तोल गेला आणि हे खालती कोसळले, दरीमध्ये कोसळले. दरीमध्ये बर्फामध्ये पूर्णपणे हात त्यांचे असे आहेत आणि असे हे कर्नल तिथे कोसळले. ते कर्नल कोसळल्याबरोबर बाकीचे जे होते तो त्यांना आणखीनही फौज येऊन मिळालेली होती. त्यांना आणखीन म्हणजे त्यांना ते ओल्ड मॅन असं म्हणतात. याचा अर्थ आपल्या घरात जसे वडील असतात तसा हा कमांडिंग ऑफिसर, सगळ्यांची काळजी घेणारा, तोच आपला वडिला समान आणि अत्यंत प्रेमळ होते, शिस्तप्रिय पण होते, पण आपल्या जवानांवर खूप प्रेम करायचे. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी त्वेषाने लढाई लढली. आलेली फौज, यांची फौज सगळ्यांनी मिळून अर्थातच परत खालून म्हणजे मीडियामधून, गव्हर्नमेंटकडून ऑपरेशन लवकर संपवा, किती वेळ लागतोय अशी विचारणा होत होती. मात्र असं नुसतं घाईघाईने काही करता येत नसतं. मात्र सगळ्यात शेवटी 1 ऑगस्टला जसे कर्नल वेणुगोपाळ गेले तसंच 1 ऑगस्टला हे ऑपरेशनही संपलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या गुहेमध्ये 10 ते 12 प्रेतं आपल्याला अतिरेक्यांची मिळाली. कोणीच जिवंत सुटू शकलं नव्हतं. त्याच्याऐवजी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दारूगोळा मिळाला, शस्त्रसाठा मिळाला. आणखीन जो अन्नधान्य होतं ती गंमत म्हणजे त्यांनी गावातून गोळा केलेलं होतं. काश्मीरी अन्नधान्य होतं. याच्यावरून आपल्याला तिथल्या लोकांशीही कसं वागायला पाहिजे त्याचा अंदाज आला. अर्थातच त्यावेळेला 2009मध्ये जे काश्मीरमध्ये गव्हर्नमेंट होतं ते आपल्याला फारशी मदत करणारं नव्हतं. आपल्या सेनेने काही केलं असेल तर त्यांच्यावर मानवी हक्क कायदा लागू होत होता. मात्र तरीही कॉशस होणं आणि खेड्यातल्या लोकांना पण दहशत बसेल असं काहीतरी करणं गरजेचं होतं. मात्र काही का असेना ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मात्र ह्या ऑपरेशनमध्ये रेडिओ ऑपरेटर गेला, आणखीन एक जवानही गेला आणि स्वतः कमांडिंग ऑफिसर कर्नल वसंत असं त्याचा स्पेल करतात वेणुगोपाळ हे पण आपण गमावले. तारीख होती 1 ऑगस्ट. तुम्ही गोष्ट आजच्याच दिवशी ऐकताय. त्यांची बायको उत्तम डान्सर आहे. तिने नंतर काय केलं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ती स्वतः डान्सर आहे, उच्च शिक्षा विभूषित आहे. तिला प्रॉब्लेम नाही आहे तिच्या घरी आई वडील सासू सासरे. तर जे खेड्यातल्या विधवा असतात, जे शिपाई असतात त्यांच्या बायका खूप खेड्यामध्ये राहतात आणि त्या सगळ्याच काही उच्च शिक्षित असतात असं नाही, त्यांना घरचं पाठबळ मिळतं असं नाही, काही वेळेला त्या मनाने खचतात. ह्या सगळ्या बायकांसाठी त्या व्यक्तिमत्व विकासाचे कोर्स कंडक्ट करतात, स्वतःच्या खर्चाने करतात. वसंत रत्न फाउंडेशन असं त्यांनी स्थापन केलं आहे. तेव्हा ही शुभाशिनी यांचंही कौतुक. आणि कर्नल वसंत वेणुगोपाळ त्यांना असं म्हणायचं की इज अ मॅन ऑफ ॲक्शन, ऑलिव्ह ग्रीनवर प्रेम करणारा माणूस, असे हे कर्नल वसंत वेणुगोपाळ. मराठा फौजेचे 9 मराठा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की भाषा आपली अशी आहे म्हणून आपल्या रक्तामध्ये
हे जे ब्लड आहे उसळणारं असंतोषाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, नुसतं गोडगोड बोलून लढाई नाही ना जिंकता येत. मला असं वाटतं आहे तुमच्यापासून सुद्धा असे असंख्य कर्नल वसंत वेणुगोपाळ निर्माण झाले पाहिजेत. आणि आपल्या शत्रू कायमच लढाई सुरूच असते. लढाई थांबवायची म्हणून नाही थांबवता येत आपल्याला. आपण तसा प्रयत्न करूया आणि कर्नल वसंत वेणुगोपाळांना नमस्कार करूया.